अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारकासाठी भूमिपूजन सोहळा लवकरच होईल असा दावा करतायत शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे। त्यांनी अरबी समुद्रातील स्मारकाच्या 16 हेक्टर जागेची पाहणी केली आणि ही घोषणा केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ज्या ठिकाणी होणार आहे त्या स्मारकाच्या जागेवरती पाहणी करण्यासाठी जे आहे ते समितीचे अध्यक्ष विनायक मेटे पुन्हा एकदा आलेले आहेत। आपल्यासोबत विनायक मेटे आहेत। सर, काय सांगाल, आज पुन्हा एकदा पाहणी करण्यासाठी आले, कुठपर्यंत सगळं हे स्मारकाचं कामकाज आले? आज आपण या ठिकाणी जेव्हा उभे आहोत, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ घातलेलं आहे। मला मनापासूनचा आनंद होतोय की मागच्या गेल्या अनेक वर्षापासून आम्ही 25 वर्षापासून सातत्यानं प्रयत्न करतो। हे छत्रपतीचा महाराष्ट्र असताना महाराजांचं स्मारक या राज्यात असू नये याच्यासारखं दुर्दैव कोणतं असू शकत नाही। आणि म्हणून मागच्या सरकारच्या काळामध्ये अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा त्याला म्हणावं तेवढी मोठी गती देण्याचं काम केलं नव्हतं। परंतु सुदैवाने देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार आल्याच्या नंतर त्यांनी स्वतः लक्ष घातलं, नंतर माझ्यावर जबाबदारी सोपवली आणि अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आणि त्याचा परिणाम म्हणून आज जेवढ्या काही परवानग्या पाहिजे होत्या त्या सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत। त्याच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचं PMC आम्ही करायची ठरवली होती, ते PMC आता फायनल स्टेजला आलेली आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल या 3-4 दिवसामध्ये PMC फायनल झाल्याच्या नंतर आपण एक 3-4 दिवसामध्ये ते हे करून 1 महिन्याच्या आत 1.5 महिन्याच्या आत याचं डिझाईन आणि वगैरे सगळं पूर्ण करून माननीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते जी तारीख मुख्यमंत्री महोदय घेतील त्या तारखेला याच ठिकाणी आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी उभे आहोत याच ठिकाणी तुम्ही बघता एवढा 16 हेक्टरचा असा मोठा परिसर सगळीकडे आपण पाहतोय। एवढ्या मोठ्या परिसरामध्ये हे स्मारकाचे मुहूर्तमेढ भूमिपूजन मोदी साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते होणार आहे आणि भूमिपूजनाची आता तारीख जवळ येत चाललेली आहे आणि तुम्हाला खात्रीने सांगतो की हे स्मारकाचं काम लवकर सुरू होईल आणि पूर्ण सुद्धा होईल। पाहतो आपण या स्मारकाचं काम जे आहे ते पूर्ण जे आहे किंवा लवकरात लवकर सुरुवात होण्याचा विश्वास जो आहे तो विनायक मेटेंनी दाखवला आहे। मात्र या ठिकाणी जे आहे ते अनेक तारीख पे तारीख चाललेली आहे, नेमकं कधी होईल हे आहे, कारण महाराष्ट्रातील मुख्य 2 मागण्या त्यामुळे ती इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक आणि दुसरंमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, ह्या 2 स्मारकावरून जे आहे ते अनेकदा आंदोलन झालेली होती। बाबासाहेबांचं स्मारकाचं भूमिपूजन झालेलं आहे, मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक नेमकं कधी होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन अमित खांबेसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।